चला मशरूमची भाजी बनवूया। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता इथं मी तेल टाकलेलं आहे कढईत आणि तेल गरम झाल्याच्या नंतर गॅस कमी केलाय मी आणि कमी गॅसवरच हे मसाले टाकलेत। सारे खडे मसाले टाकलेत। आता हे 3 मीडियम साईजचे मी कांदे कापून घेतलेत ते टाकत आहे। ग्रेव्हीसाठी आपण कांदा 3 घेतलेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करूया तेलात। कांदा व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं मी हिरवी मिरची आणि अद्रक, लसूण, धनिया पत्त्याचे काड्या घेतल्यात हे टाकून घेऊया। नंतर मी अद्रक लसूणचा वापर नाही करणार, सोबतच पिसलं जाते ह्याच्यात। ह्याला 2-3 मिनिटांसाठी मी परतून घेतलेला आहे। हे पहा झाले, आता हे 5 मिनिट तर झाले हे। आता हे 2 मोठे टमाटे कापून धुवून घेतलेले आहेत। त्याचं बीज पूर्ण मी धुवून काढलेलं आहे। अर्धा चम्मच नमक टाकत आहे इथं। आता ह्याला सॉफ्ट होईपर्यंत ह्याला परतून घेतले मी। त्याच्यानंतर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला थंड व्हायला ठेवून देऊया। हे थंड होईपर्यंत आता मी मशरूमची सफाई करूया। मशरूमला थोडंसं जास्तच माती असते। हे पहा, हे 4 माणसाची भाजी बनवत आहे। ह्याला सारं आपण टोपल्यात ओतून काढून 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। हे बघा माती कशी आहे। हलक्या हातानं असा हात थोडासा मिक्स करून ह्याला व्यवस्थित ह्याची माती काढायची आहे। दोन वेळेस धुवल्याच्या नंतर आता इथे मी 2 चम्मच गव्हाचं पीठ टाकत आहे। तुम्ही मैदाही टाकू शकता 2 चम्मच आणि त्याला हे हलक्या हातानं आपणाला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला बिलकुल घासायचं नाही, हलक्या हातानं लावून घ्यायचं आहे हे। आणि तेही मी पाण्यातून काढलेलं आहे, 2 वेळेस धुवून काढले ते पीठ। आता हे मशरूम असे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत। हे पहा, आसानीने हे निघत आहे। सारेच मशरूम मी असे साफ करत आहे। हे बघा, सारे मशरूम मी साफ केलेले आहेत। साऱ्याचा आसानीने छिलका काढलेला आहे, निघतो आपण छिलका ते। आता हे एका मशरूमचे 4 तुकडे करत आहे। महागला थोडासा जाडसर म्हणजे कडा भाग राहतोय निब्बर, त्याच्यामुळे ते कापून काढत आहे मी। अशीच मी सारे तुकडे करून घेते। मशरूम आपले कापून झालेले आहेत। आता हे महागलं मी जाड थोडंसं काढून घेतलंय। ह्याला घ्यायचं नाही, भाजीत कचऱ्यात टाकून द्यायचं। तसे सारं झाल्याच्या नंतर हे मसाला पिसून घेऊया। पहिलं थंड झालेला आहे हे मसाला, ते पिसून घेतल्याच्या नंतर इथं त्याच कढईत मी तेल टाकलेलं आहे आणि तेलात थोडंसं हे एक बटरची स्टूप टाकलेली आहे मी। तुमच्याकडे असली टाका, नाही टाकलं तरी चालतंय। 1 चम्मच इथं जिरे टाकलेले आहेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप केलेला आहे ते टाकून घेते। आता हे व्यवस्थित ह्याचा कलर चेंज होऊ द्यायचा थोडासा। अर्धा चम्मच इथं मी 1 बारक्या चम्मचने 1 चम्मच मी इथं कलरची मिरची टाकली आणि अर्धा चम्मच लाल मिरची टाकली तिखट। गॅस कमी केलेला आहे मिरची टाकण्याच्या आधीच। अर्धा चम्मच बारक्या चम्मचने हळदी टाकून घेतली। आता हे पिसून घेतलेलं आपलं वाटण टाकून घेऊया। व्यवस्थित ह्याला मिक्स करूया। इथं काजूची पेस्ट करते, पण मी काजू टाकले नाही, मी दही टाकणार आहे इथं। तुम्ही काजू आणि दही दोन्हीही टाकू शकता, जास्त भाजी वाढवायची झाली तर। इथं मी 4 चम्मच एवढं दही घेतले। हे जास्त खट्टा नाही दही, बस
ह्याला 2-3 मिनिटासाठी हलवत राहायचं आहे. दही फुटतंय कधी कधी, असं एकदम पातळ झाल्यासारखं होतंय, त्याच्यामुळे हलवत राहायचं ह्याला. मसाला आपला कमीत कमी 5 मिनिट आपण परतून घेतलेला आहे. आता कलर चेंज झालेला आहे. व्यवस्थित आता गरमच पाणी टाकायचं आहे आपणाला. मी साईडला गरम थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे ना तेवढी पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे. आता इथं मशरूम टाकत आहे मी 5 मिनिट मसाला परतून घेतल्याच्या नंतर. मशरूमलाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मशरूम ह्या मसाल्यात कमीत कमी 2-3 मिनिटासाठी असंच परतून घेऊया पहिलं. हे पहा, सारे व्यवस्थित मी परतून घेतले 2-3 मिनिटासाठी. आणि गॅस फुलच आहे आता सध्या. आता मिक्सरचं भांडं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तुमच्या जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. पाणी गरमच वापरायचं इथं भाजीला. आता आणखी थोडंसं मी पाणी टाकत आहे. एवढीच आपल्याला ग्रेव्ही पाहिजे. आता ह्याच्यानंतर नाही पाणी टाकायचं. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस फुल आहे आता सध्या. हे पहा, ह्याला शिजायला काही टाईम लागत नाही. 5-7 मिनिटातच हे शिजते. आता हे 2-3 मिनिट मी अशी झाकून ठेवलेली होती. हे बघा, आता ह्याला तेल सुटायला चालू झाले. हे बघा, खूपच छान तेल सुटलेलं आहे. आणि धनिया पत्ता टाकून घेऊया. मशरूम टाकल्याच्या नंतर 5-7 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटासाठी मी झाकून ठेवले होते. आता धनिया पत्ता टाकल्याच्या नंतर इथं आता मी गॅस बंद केलेला आहे. आता सर्व करून घेऊया. हे तुम्ही भातासोबतही खाऊ शकता आणि चपातीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबत ही भाजी खूपच छान लागते. मशरूमची भाजी आपली कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली मशरूम.